नमस्कार मित्र मैत्रिणींनो, स्वामी समर्थ. महिलांसाठी महत्त्वाच्या किचन टिप्स. नंबर 1, कारल्याची भाजी करताना वाफेवर शिजवून घ्या. तसेच झाकण न ठेवता भाजी शिजवावे, म्हणजे जास्त कडू होत नाही. नंबर 2, बटाटे जास्त दिवस चांगले राहण्यासाठी पेपरचे तुकडे करून बटाट्यामध्ये ठेवा, म्हणजे बटाट्याला मोड येणार नाही. नंबर 3, भजी करताना थोडा ओवा टाका, म्हणजे टेस्टी आणि पचायलाही हलके जाते. नंबर 4, बेसनाचे पिठलं बनवताना पीठ सर्वप्रथम कोरडे भाजून घ्या, नंतर पिठले बनवा. पिठले खूप स्वादिष्ट होते. नंबर 5, इडलीचे पीठ सैलसर झाले तर अशा वेळेस जाड पोहे मिक्सर मधून थोडेसे जाडसर बारीक करायचे आणि इडलीच्या पिठात ते मिसळायचे. त्यामुळे पीठ थोडेसे घट्ट होते आणि इडल्या नेहमीप्रमाणेच हलक्या आणि जाडीदार होतात. नंबर 6, मासे धुण्यासाठी लिंबू रस, ज्वारी, बाजरी किंवा तांदळाचे पीठ वापरावे. यामुळे माशाचा वशाळ वास पूर्णपणे निघून जातो. नंबर 7, काकडी खाल्ल्याने किंवा काकडीचा रस पिल्याने त्वचेवर चमक येते, वजनही नियंत्रणात राहते. नंबर 8, मसाले खराब होऊ नये त्यामध्ये हिंगाचे खडे ठेवा. नंबर 9, मिरची जास्त काळ टिकण्यासाठी देठ काढून फ्रीजर मध्ये ठेवा. नंबर 10, कपड्यावरील तेलाचे डाग घालवण्यासाठी त्या डागांवर थोडं पेट्रोल चोळा आणि नंतर ते कपडे धुवा. नंबर 11, गव्हाच्या पिठात सत्तू मिसळून पराठे बनवा. ते हेल्दी आणि चवदार लागतात. सत्तू, कांदा, मिरची, मीठ आणि कोथिंबीर मिसळून पराठ्यासाठी सारण तयार करा. नंबर 12, उन्हाळ्यात ताक प्यायल्यास पचन चांगले होते. नंबर 13, ताजे लोणी मिळवण्यासाठी मलई गोठवून ठेवा आणि आठवड्यातून एकदा मिक्सर मध्ये घाला. नंबर 14, भाजीला तेल कमी लागावे म्हणून आधी थोडे मीठ टाका. नंबर 15, गरम दुधात थोडे गूळ टाकल्यास उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळतो. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.